कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर? सिंगल इव्हेक्शन की डबल इव्हेक्शन? मित्रांनो, या आठवड्यात एकूण 7 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. याच्यामध्ये रुचिता, दीपाली, संस्कृती, तन्वी, प्रभू, सागर आणि प्राजक्ता. तर जे काही वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात याच्यामध्ये सागर, प्राजक्ता आणि नव्यानं आलेली संस्कृती साळुंके हे 3 कंटेस्टंट त्या मानाने कमी वोटिंगमुळे बॉटमला आहेत. याच्यामध्ये दीपाली सय्यद या देखील आहेत, परंतु दीपाली यांना जरी वोटिंग कमी असली तरी त्या बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. आणि चांगली वोटिंग सध्या होताना दिसते ते म्हणजे तन्वी, रुचिता आणि प्रभू. तन्वी तर या वोटिंग ट्रेंडमध्ये टॉपला आहे आणि तिला तगडी वोटिंग होताना दिसते. पण मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी असं पाहायला मिळते की वोटिंगनुसार स्पर्धकांना काढलं जात नाही, तर कंटेंटनुसार काढलं जाते. तर कोण कसा कंटेंट देते ते आपण पाहूया. मित्रांनो, ज्या काही बॉटमला सदस्य आहेत त्याच्यामध्ये संस्कृती साळुंके ही वाईल्ड कार्ड म्हणून आली. पहिल्या दिवसात तिने वीक गेम दाखवला चावी देऊन. हे लोक बिग बॉसच्या बाहेरून बिग बॉसचा खेळ पाहून आलेत, तरी या लोकांनी चावी देऊन आपला वीक गेम दाखवला आणि त्यामुळेच त्या नॉमिनेशन मध्ये आल्या. तर मला असं वाटतं की संस्कृती या बिग बॉसच्या खेळातील खूप वीक कंटेस्टंट आहे आणि त्यांचा बिग बॉसच्या घरात देखील चांगला गेम नाहीये. ज्या पद्धतीने ते नॉमिनेट आहेत तसा गेम त्या सध्या तरी खेळताना दिसत नाही. तर यांच्यावरती सुद्धा या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार असणार आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता ही जी आहे, बाल्कनी त्यांची तुटल्यानंतर, बाल्कनी ग्रुप तुटल्यानंतर ती टोळी टीममध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होती. काही अंशी ती दिसत सुद्धा होती. म्हणजे गेल्या 4-5 आठवड्याच्या मानाने या आठवड्यात त्या दिसल्या, त्या खेळत होत्या, आपले मुद्दे मांडत होत्या. पण तेवढा खेळ पुरेसा नाहीये. पण एक मला असं जाणवतंय की बऱ्यापैकी त्या मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतात, आपला वैयक्तिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काहीतरी धडपड त्यांची सध्या तरी पाहायला मिळते. पण त्या थोड्याशा मला वीकच वाटतात. आता त्यांना काढतात की नाही बिग बॉस हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दुसरा कंटेस्टंट जो वीक आहे तो म्हणजे सागर कारंडे. मित्रांनो, सागर ना त्या टोळी टीमचा किंवा ना त्या काटा टीमचा, ना त्या ॲनालिसिस किंवा बाल्कनी ग्रुपचा असा मला तो कुठल्याही ग्रुपमध्ये दिसला नाही. त्याचा इंडिव्हिज्युअल गेम तो खेळत होता. पण तो काय खेळत होता त्याचं त्यालाच माहिती. त्याचा कुठलाही गेम प्लॅन नाही, कुठलाही मुद्दा नाही. एखाद्या मुद्द्यात घुसायचं आणि काहीतरी वेगळंच करत सुटायचं, असा काहीसा त्याचा गेम आहे. म्हणजे तो त्याचा जो गेम आहे ना, तो डे 1 पासून पाहायला मिळतोय. खरं सांगायचं झालं ना, तर या सगळ्यांमध्ये मला ना सागरच थोडासा वीक वाटतो. या आठवड्यात सागरची घागर बुडते का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मला निदान आता काही लोक सांगतात की प्राजक्ताच हीच बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते. तर त्या मानाने मला आहे ना, सागर प्राजक्तापेक्षा देखील वीक वाटतोय. म्हणजे मी सांगितलं ना, की प्राजक्ता कुठेतरी मुद्दे तरी ठेवते. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, काहीतरी प्लॅनिंग करताना दिसते. बघा, बाल्कनी तुटली, प्राजक्ता त्या टोळी टीममध्ये गेली. टोळी टीममधून देखील चावीच्या मुद्द्यावरून ती बाहेर पडली आणि तिने त्या वाईल्ड कार्ड सदस्यांना एकत्र करून आपला ग्रुप तयार करण्याचा देखील विचार केला. म्हणजे प्राजक्ता काहीतरी करते. तसा सागरला तर काहीच फरक पडत नाही. मला तुम्ही घ्या, नका घेऊ, माझ्याकडे काहीच नाही. मला ठेवलं तर राहीन मी, काढलं तर मी जाईन. असं त्याचं सागरचं एकंदरीत पाहायला मिळते. तर सागरचा असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. प्राजक्तापेक्षा तो वीक आहे. त्यानंतर प्रभूचं सांगायचं झालं तर प्रभूला चांगली वोटिंग होते, नाही असं नाही. पण प्रभूचा देखील या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा गेम नाहीये. तन्वी सांगेल तेच, तन्वी सांगेल तसंच. तन्वी म्हणजे तन्वी, तन्वी माझी ताई. असंच काहीसं प्रभूचं पाहायला मिळतंय. तर प्रभूला जरी चांगली वोटिंग असली तरी त्याचा गेम थोडासा वीक आहे. पण मला असं वाटत नाही की प्रभूला या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर काढतील. प्रभूनंतर रुचिता. मित्रांनो, रुचिता ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. रुचिता सध्या निगेटिव्ह दिसते, म्हणजे ती बिग बॉसच्या घरातील विलन झाली असं एकंदरीत पाहायला मिळते. ती खेळते, पण बराचसा गेम हा निगेटिव्ह चाललाय. पण बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळणं अपेक्षित आहे, तसा खेळ ती दाखवते आणि तिला वोटिंग ही चांगली होताना दिसते. ती बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. त्यानंतर तन्वी कोलते. तन्वी कोलते किती बोलते. जरी ती बोलत असली तरी बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट ती नक्कीच आहे. तन्वीचे काही जे मुद्दे आहेत ते लोकांना आवडत आहेत. मुळात तन्वी कोलते आणि काटा टीम लोकांना आवडते. त्यामुळे असं दिसतं एकंदरीत की काटा टीमचे सदस्य घराबाहेर जाणार नाहीत. तर तन्वी कोलते ही या बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. आणि मी मगाशी दीपालीचा उल्लेख केला. दीपाली सध्या इकडून तिकडे, तिकडून इकडे गोडी गुलाबीने खेळण्याचा प्रयत्न करते.
दीपालीचा गेम आहे ना थोडासा नक्कीच वीक आहे, पण ती बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, लगेच ती घराबाहेर जाणार नाही. तर एकंदरीत या नॉमिनेशन आणि वोटिंगनुसार मला असं वाटतं की तन्वी, रुचिता, प्रभू आणि दीपाली हे लोक स्ट्रॉंग आहेत या वोटिंगनुसार. प्रभूचा गेम थोडासा नक्कीच वीक आहे, आता त्याला काढतात की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता कोण जाणार घराबाहेर, तर मित्रांनो मी सांगितलं ना, सागर, संस्कृती आणि प्राजक्ता या तिघांवरती या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. तर आता डबल इलेक्शन होते की सिंगल इलेक्शन होते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. संस्कृतीचा जरा सुद्धा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे, तर कदाचित संस्कृतीचा देखील नंबर लागू शकतो, हे मात्र निश्चित आहे. पण मगाशी मी सांगितलं ना की बघा, सागर आणि प्राजक्ता हे दोघे आहेत ना, त्याच्यामध्ये मला सागरचा गेम खूप वीक वाटतो. त्या मानाने प्राजक्तापेक्षा प्राजक्ता काहीतरी मुद्दे सुद्धा ठेवते, म्हणजे काहीतरी खेळ खेळण्याचा प्रयत्न करते. सागरचं तसं काहीच नाही आहे. आम्हाला आणलंय आणलंय, सांगितलं तर आम्ही बोलू, नाही सांगितलं तर आम्ही बोलणार नाही, असा एकंदरीत सागरचा गेम पाहायला मिळतो. तर डबल इलेक्शन झालं तर मला असं वाटतं की प्राजक्ताचा नंबर लागू शकतो, पण संस्कृती आणि सागर हे थोडेसे वीक मला वाटतात या तिघांपैकी. आणि सिंगल इलेक्शन झालं तर कदाचित सागर जाऊ शकतो, प्राजक्ताला ठेवू शकतात ते, कारण प्राजक्ता बोलण्याचा, गेम खेळण्याचा, स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचा निदान प्रयत्न तरी ती करते. त्यामुळे मला तरी असं वाटतं की सागर या आठवड्यात खूप वीक आहे या इलेक्शन नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत. सिंगल इलेक्शन झालं तर मग सागर जाईल, जर डबल इलेक्शन झालं तर मग सागर, प्राजक्ता आणि संस्कृती या तिघांपैकी 2 सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात, असं माझं मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.